नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. विधानसभेच्या ज्या लढती सुरू आहेत त्या लढतीत लक्षवेधी लढतीच्या मतदारसंघाबद्दलची माहिती आपण देतो आहोत. आज आपण समजून घेणार आहोत लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ यातील लढत ही कशी लक्षवेधी आहे. हा मतदारसंघ हा लातूर जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो. तसा हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा गड होता. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाल्यानंतर, म्हणजे पूर्वी आर्स काँग्रेस वगैरे होती त्यावेळेला देखील शरद पवारांचा छाप या मतदारसंघावर काही काळ होता. या मतदारसंघामध्ये पुन्हा शिवसेनेने म्हणजे भाजप सेना एकत्र जेव्हा निवडणुका लढत होत्या 1999 आणि 2004 असं सलग 2 वेळा शिवसेनेचे उमेदवार दिनकर माने या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 2009 आणि 2014 अशा 2 वेळा हा मतदारसंघावरती काँग्रेसने ताबा घेतला. धाराशिव जिल्ह्यातील बसवराज पाटील मुरुमकर हे जे काँग्रेसचे पूर्वी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष होते त्यांनी या निवडणुकीतून विजय मिळवला. मात्र 2019ची जी निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नवखे उमेदवार तरुण तडफदार अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील मुरुमकर यांचा दारुण पराभव केला आणि त्यानंतर काही वर्षांनी बसवराज पाटील मुरुमकर म्हणजे अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर ते भाजपवासी झाले. आता महाविकास आघाडीत तिकडे जे शिवसेना उभाठाचे दिनकर माने आहेत ते 1999 आणि 2004 असे 2 वेळा निवडून आले होते आणि 15 वर्ष मतदारसंघाशी त्यांचा संपर्क नव्हता. त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की पुन्हा आपल्याला काही संधी मिळेल. त्या दिनकर मानेंना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे आणि ते अभिमन्यू पवार यांच्या विरोधात आहेत. त्यातीलच शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष सोमवंशी जे माजी जिल्हा प्रमुख त्यांनी आता वंचित बहुजन विकास आघाडीकडून आपली उमेदवारी दाखल केली आहे. आता बघा ह्या मतदारसंघाचं चित्र काय. अभिमन्यू पवार यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि मी जो उल्लेख केला 2019च्या निवडणुकीत प्रचंड मताने ते विजयी झाले. विजयी होण्याचं कारण असं की अभिमन्यू पवार हे स्वीय सहाय्यक होते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. हा मुलगा आमदार नाही, कुठलं पद नाही, केवळ मुख्यमंत्र्याचा स्वीय सहाय्यक आहे तर आपले प्रश्न सोडवतोय. आपल्या प्रश्नाप्रती तो जागरूक आहे तर त्यामुळे त्याला संधी दिली पाहिजे म्हणून अभिमन्यू पवारांना निवडून दिलं आणि त्या औसा विधानसभा मतदारसंघाचा अक्षरशः कायापालट झालाय. बघा तिकडे आहे ना गाव तिथे शिवरस्ता म्हणजे शेत रस्त्याची जी समस्या आहेत ना त्या जवळजवळ दूर झाल्यात. भरपूर काम झालं आहे. तिकडे कच्चे रस्ते झाले, पुन्हा काही ठिकाणी पक्के रस्ते होत आहेत. लातूर औसा विधानसभा मतदारसंघातील औसा शहर जे आहे ना तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय मोठी होती. तावरजा डॅमला पाणीच असायचं नाही. माकणी धरणातून थेट पाईपलाईन करून त्यांनी 45 कोटी रुपये आणले. ते पाणी सुरू झालं. तिकडे जसं शेत रस्त्याच्या समस्या सुटल्या तसं मग फळबागांसाठी विशेष योजना काढल्या. महिला बचत गटातल्या महिलांना प्रशिक्षण दिलं. अनेक विषय मार्गी लावले. रेशीम शेतीचा विषय असेल, आपल्या मतदारसंघातले छोटे मोठे जे प्रश्न आहेत ते धसास लावण्याचं काम अभिमन्यू पवार यांनी केलं. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल याची चिंता होती. काँग्रेसचे अमित देशमुख मराठवाड्याचे नेते झाले आणि त्यांनी या जिल्ह्यातील 6ही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा केला. मात्र
काही त्यांना एक जागा देखील वाढवून मिळाली नाही. पूर्वी ज्या जागा काँग्रेसकडे होत्या, लातूर शहर व लातूर ग्रामीण आणि निलंगा, तेवढ्याच जागा काँग्रेसला मिळाल्या. औशाची जागा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी खरं तर त्यांचा दावा योग्य होता, कारण सलग 2 वेळा तिकडे बसवराज पाटील मुरुमकर निवडून आले होते. 15 वर्षापूर्वी निवडून आलेल्या उबाटाच्या मंडळींनी दावा आपला करत त्यांनी ती जागा घेतली त्यांच्या पदरात. आता काय आहे यात, बसवराज पाटील मुरुमकर यांचा जो मागच्या वेळी पराभव झाला होता ना, तो पराभव करण्यामध्ये काँग्रेसमधलाच एक गट होता आणि तिकडे मोहरके होते श्री शैल्य उडगे, जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. या जिल्हाध्यक्षांनीच बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव होण्यासाठी मागे प्रयत्न केले होते. तो राग तिथल्या लिंगायत समाजाच्या मनामध्ये आहे. लातूरच्या देशमुखांनी श्रीशैल्य उडगेच्या मार्फत बसवराज पाटील मुरुमकर यांचा राजकीय काटा काढला, कारण ते जर निवडून आले असते तर तिकडे बसवराज पाटलांचं प्रभुत्व वाढलं असतं आणि केवळ त्या कारणाने त्यांचा पराभव केला गेला आणि तो राग तिथल्या लिंगायत समाजाच्या मनात आहे. आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीतलं चित्र कसं आहे बघा. दिनकर माने आणि अभिमन्यू पवार. आता ह्या अभिमन्यू पवारांच्या विषयामध्ये अभिमन्यू पवारांची ताकद मोठी आहे, त्यांचा संपर्क मोठा आहे आणि अभिमन्यू पवारांनी जे काम केलंय ते अतिशय मोठं आहे. आता त्या तुलनेत दिनकर मानेने काय केलं हे कसं सांगणार ना. 15 वर्षापूर्वी ते निवडून आले होते. त्यावेळचा जो मारुती महाराज साखर कारखाना आहे ना, त्या मारुती महाराज साखर कारखान्याचं वाटोळं करण्याचं पूर्णपणे श्रेय हे दिनकर मानेंचं आहे. नंतर मग तिकडे महाविकास आघाडी राज्य स्थापन होण्या अगोदर अमित देशमुखांनी प्रयोग केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र करून निवडणूक लढवली मारुती महाराज साखर कारखान्याची. दिनकर मानेच्या मुलाला व्हाईस चेअरमन केलं. तिकडे सुरुवातीला त्यांना संचालक मंडळात घेतलं. मात्र त्यांचा विकासाच्या ऐवजी खोडा घालण्याचाच प्रयत्न होता. त्यांनी गुळाचा कारखाना काढला पुन्हा स्वतःचा आणि मारुती महाराज साखर कारखाना नीट चालतोय तर त्यात काड्या करण्याचंच काम केलं. त्यामुळे देशमुखांनी त्यांना तसं 2 हात दूर ठेवलं होतं. या दिनकर मानेंनी एकदा मारुती महाराज साखर कारखान्याची निवडणूक स्वतंत्र लढवून दिलीपराव देशमुखांच्या मांजरा परिवाराच्या पॅनलचा पराभव केला होता. तोही राग काँग्रेसच्या मंडळीच्या डोक्यात होता. तेव्हा जरी मारुती महाराजांचं पॅनल निवडून आलेलं असलं तरी देखील मारुतीची मान ही मांजराच्याच हातात आहे अशी तेव्हा चर्चा होती, कारण जिल्हा बँक जी होती दिलीपराव देशमुखांच्या ताब्यात होती. पण दिलीपराव देशमुखांनी मन मोठं करत तो बेलकुंडचा कारखाना जो काही आता त्याचा परिवर्तन झालं त्या कारखान्यामध्ये कारखाना पुन्हा उभा राहिला, त्याचं सगळं श्रेय हे दिलीपराव देशमुखांकडे, अमित देशमुखांकडे जातं. त्यात दिनकर मानेचा काहीच वाटा नाही. मुद्दा काय आहे, दिनकर मानेचा काही मतदारसंघातल्या लोकांशी संपर्क नाही. आत्ता गुळाच्या कारखान्यामुळे स्वतःच्या व्यवसायापुरता त्यांचा संबंध आहे. लोकांशी संपर्क नसलेला हा माणूस 15 वर्षानंतर कोणते मुद्दे घेऊन तो मतदारांपर्यंत जाणार आहे हा प्रश्न आहे. संतोष सोमवंशी हा नव्या दमाचा, नव्या ताकदीचा तरुण. खरं तर शिवसेनेने त्याला संधी द्यायला पाहिजे होती, पण ती संधी नाकारली गेली आणि संतोष सोमवंशींनी बंड करत वंचित विकास आघाडीकडनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय जो आहे याचा फटका बसणार आहे तो दिनकर मानेंना बसणार आहे आणि अभिमन्यू पवार यांना ही निवडणूक सोपी झालेली आहे. अभिमन्यू पवारांच्या बद्दलचे आरोप काय आहेत की या मुलांनी भरपूर पैसे कमवले, भरपूर प्रॉपर्टी कमवली, मग अनेक गोष्टींमध्ये त्यांनी केली. त्यांनी जाहीरपणे सांगितलं मी विकासाची कामं केलेली आहेत, माझ्या नावावरती 2 एकरापेक्षा अधिक प्रॉपर्टी जर असेल तर मी समाजाला दान करायला तयार आहे, माझ्या नावावर काही प्रॉपर्टीज नाही, असं अभिमन्यू पवारांचा दावा आहे. आता त्यांच्या नावावर कशा प्रॉपर्टी आहेत, त्यांनी कसं कमवलं वगैरे असं सांगण्याचा तो प्रयत्न केला जाईल, तो एक वेगळा विषय आहे. पण काय लागतो, उमेदवार कसा लागतो,
आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तो सतत संपर्कात आहे का, मतदारांचे प्रश्न सोडवतोय का, मतदारसंघाचा विकास होतोय का, हे प्रश्न लोकांच्या मध्ये चर्चिले जातात. आणि त्या अर्थाने अभिमन्यू पवारांचं काम हे दुसऱ्या उमेदवारांच्या तुलनेत क्रमांक 1च आहे. आणि त्यामुळेच अभिमन्यू पवारांचं पहिल्या टप्प्यात पारडं अतिशय जड आहे. आता 15-20 दिवसाच्या प्रचार यंत्रणेमध्ये काय काय होतं, मतदारांमध्ये काय भावना निर्माण होते, हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा.